लोकसभेच्या निकालानंतरच ठरणार महायुतीची विधानसभा रणनीती। लोकसभेच्या स्ट्राइक रेटनुसार विधानसभेचं जागा वाटप होणार। महायुतीत कोणाला किती जागा सोडायच्या हे लोकसभेच्या निकालावर ठरणार। राज्यात पक्षांची संख्या वाढली, मात्र राज्यातील काही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली। पक्षांमधल्या फाटाफुटीचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर। मल्लिकार्जुन खरगे स्वतःला देवाचे अवतार म्हणत आहेत। संजय राऊतांनी त्यांच्यावर भ्रष्ट लेख लिहावा। खरगेंचा व्हिडिओ पोस्ट करत बावनकुळेंची संजय राऊतांवर टीका। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गांजा पकडल्याचा विद्यार्थी संघटनांचा आरोप। त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकरांनी कुलगुरूंची भेट घेऊन जाब विचारला। पुणे अपघात प्रकरणी डॉक्टर पल्लवी सापळेंच्या नेतृत्वातील चौकशी पथकाकडून ससून रुग्णालयात पाहणी। मेडिकल चेकअप करताना केलेल्या नोंदी आणि सीसीटीव्हीची पाहणी। आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती। पंतप्रधान मोदींकडून सावरकरांना अभिवादन। गेल्या 24 वर्षात माझ्यावर विरोधकांची शिवीगाळ करणं ही विरोधकांची मानसिकता। पंतप्रधानांची विरोधकांवर टीका। बंगालमध्ये भाजपचा विजय होणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा। तिसरी टर्म आमच्यासाठी नव्या युगाची सुरुवात, पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त। शरद पवारांवर निष्ठा कायम, मी एनसीपी सोडलेली नाही, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, सोनिया दुहान यांच्याकडून स्पष्टीकरण। दिल्ली विमानतळावर पहाटे विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन। इंडिगोच्या दिल्ली वाराणसी विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी। विमान रनवेवर इमर्जन्सी थांबवण्यात आलं। कडक उन्हामुळे दिल्लीत हाहाकार, अनेक भागात पारा 39 अंशांच्या पुढे। दिल्ली एनसीआर आणि यूपीच्या अनेक भागात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट। दिल्ली विमानतळावरील बॉम्बचा फोन हा अफवा असल्याचं उघड। एका टिश्यू पेपरवर बॉम्ब लिहिल्याचं सीआयएसएफच्या तपासात उघड। पापुआ न्यू गिनी या देशामध्ये भीषण दुर्घटना। जांबली गावावर दरड कोसळली, अख्खं गाव दरडीखाली दबलं। 2000हून अधिक नागरिकांचा मृत्यू। गेला माधव कुणीकडे हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येणार। 15 जूनला वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात नाटकाचा शुभारंभ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।